विरार ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देत आपण कायमच बोईसर विधानसभा मतदारसंघाचा विकास केलाय असे सांगतानाच आमदार राजेश पाटील यांनी आपण केलेल्या विकास कामाची माहिती दिली। राजेश पाटील हे मागच्या 5 वर्षापासून बोईसर मतदारसंघाचे विद्यमान आमदार असून येत्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी ते बहुजन विकास आघाडी बोईसर मतदारसंघाचे उमेदवार आहे। त्यांनी आपल्या मतदारसंघात काम करताना कायमच ग्रामीण भागाच्या विकासाला प्राधान्य दिल्याचे दिसून येते। तसेच पालघर हा शेतीप्रधान जिल्हा असल्याने त्यांनी आमदार हितेंद्र ठाकूर, आमदार क्षितिज ठाकूर यांच्यासोबत कृषी महाविद्यालयासाठी 60 एकर जागा मंजूर करून घेतली असून यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे। हे विद्यापीठ झाल्यानंतर आदिवासी विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे। आपल्या मतदारसंघातील आरोग्य संबंधित समस्या सोडवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। त्यासाठी बोईसर ग्रामीण रुग्णालयासाठी 25 कोटी मंजूर करून घेतले आहे। विभागामार्फत त्या आश्रमशाळा चालतात। त्या आश्रमशाळेमध्ये मुलं शिकतात आदिवासी समाजाची। त्याच्या शाळेच्या इमारती, वसतिगृहाची इमारती आहेत। तर त्या पूर्वी पत्र्याच्या शेडच्या होत्या। उन्हाळ्यामध्ये गरम व्हायचं, पावसाळ्यामध्ये गळायचं। मग ही मुलं चांगल्या शाळेमध्ये गेली पाहिजेत की नाही हा एक सर्वांगीण विचार करून त्यांच्यासाठी शाळेच्या इमारती RCC ग्राउंड +2 आपण 60 ठिकाणी बांधायचं काम चालू केलेले। वसतिगृह जे आहेत मुलांची ती सुद्धा RCC बनवायचं काम आपण चालू केलेलं आहे। त्याला मंजुरी मिळालेली आहे। म्हणजे याच्या पुढे आदिवासी समाजाची मुलं सुद्धा चांगल्या इमारतीमध्ये शाळेत शिकतील आणि वसतिगृहामध्ये राहतील। त्याच्यामुळे आदिवासी समाज सुद्धा खुश आहे। आणि महत्त्वाचं तुम्हाला अजून एक सांगतो की पालघर जिल्हा शेतीप्रधान जिल्हा आहे। इथे शेतकऱ्यांचं खूप आधुनिक तंत्राने शेती करण्यासाठी त्यांना मदत मिळणे अपेक्षित आहे। त्यासाठी पालघर जिल्ह्यामध्ये कृषी महाविद्यालय एक मंजूर करायचे आपल्याला। त्याच्यासाठी कोकण कृषी विद्यापीठाची मंजुरी मिळाली, MCRची मंजुरी मिळाली। कोकण विद्यापीठाने त्यांची 60 एकर जागा ही पालघर येथे त्यांना अलॉटसुद्धा केली महाविद्यालयासाठी। म्हणजे येणाऱ्या काळामध्ये कृषी महाविद्यालय इथे सरकारी स्थापनावर 100 सीट दरवर्षी मुलं इथे शिकतील आणि फ्री ऑफ कॉस्ट ही स्थानिक पालघर जिल्ह्यातली मुलं शिकतील। त्याच्यामुळे त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल आणि शेतकऱ्यांच्या मुलांना सुद्धा होईल। आरोग्याच्या दृष्टिकोनात आपण बघितलं तर बोईसरला एक इमारतीसाठी 25 कोटी निधी पण मंजूर केला ग्रामीण रुग्णालयासाठी। खानिवडे येथे ग्रामीण रुग्णालय मंजूर करून तो 14 कोटीचा निधी आणला आणि त्याचं काम सुद्धा चालू झालेलं आहे। म्हणजे हा ग्रामीण भागातला जो इकडचा जो रहिवासी आहेत ते लोक आणि हायवेला काही ॲक्सिडेंट होतात किंवा काही लांबून पेशंट येतात तर त्यांना तिथे चांगल्या पद्धतीने हॉस्पिटलाइज करता येईल, त्यांना सुविधा उपलब्ध करता येईल ते काम केलं। सफाळसारख्या ठिकाणी जे PSC होती ते अपग्रेड केले, त्याचं ग्रामीण रुग्णालयामध्ये रूपांतर केलं, त्याचा त्यांना एक चांगल्या प्रकारे फायदा होईल। म्हणजे माझ्या मतदारसंघामध्ये मी आज निवडणूक दुसऱ्यांदा लढतो कारण पार्टीने मला ती संधी दिली, कार्यकर्ता संधी दिली। त्याच्यामुळे माझी स्पर्धा कोणाची आहे हे सांगण्यापेक्षा जे मी विकास काम केले ते विकास कामाच्या जोरावर मी लोकांच्या समोर जाणार आहे आणि लोक मला चांगल्या प्रकारे मदत करतील। लोकांना माहिती आहे राजेश पाटील चांगली व्यक्ती आहे, खुश आहेत माझ्यावर। विरोधकसुद्धा जे आहेत ते सुद्धा मला येऊन भेटतात आता आणि सांगतात तुमच्यासारखा आमदार आम्ही पाहिला नाही, याच्या पुढचे आमदार तुम्हालाच आम्हाला बघायचे। म्हणून आम्ही जरी कुठल्या पक्षामध्ये असलो तरी आमची मतदान हे आहे तुम्हाला असणार आहे, आमची मदत तुम्हाला असणार आहे हे जेव्हा सांगतात तेव्हा मला केलेल्या कामावर जो वेळ दिला आहे त्याच्यावर मला एक खूप समाधान वाटते। आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनतेच्या सहकार्याने, त्यांच्या विश्वासाने, आशीर्वादाने मी निवडून येईन याची मला खात्री वाटते। महाराष्ट्र TV 24 साठी सुनील वानखेडे, वसई।